मित्रांनो, आपण सार्वजनिक जीवनामध्ये चालत असताना वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. काही माणसं आपल्याला आपण चांगलं करत असताना खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला सपोर्ट करतात आणि खरंच ज्याची शक्ती असेल त्यांच्या परीने ते आपल्यासाठी मदत करतात आणि खरंच आत्मीयतेने आपल्याला सहाय्य करतात. परंतु काही माणसं अशी मिळतात की म्हणजे आपण जर चांगलं करत असू तर त्या चांगल्या कामाला कसं विघ्न करता येईल हेच बघत असतात. याशिवाय या लोकांकडे काहीही दुसऱ्या म्हणजे काही काम नसतं असंच म्हणावं लागतं मला या ठिकाणी. म्हणजे आपण किती चांगलं करतो ते त्यांना अजिबात म्हणजे अं, चांगलं म्हणून कधीच म्हणत नसतात. आणि हो, बरं ठीक आहे, आम्ही जे काय करतो ते काय चांगलं यांना वाटत नसतं, पण स्वतः तरी पुढे येऊन एखादी गोष्ट किंवा एखादा चांगला एक संकल्प किंवा एक विचार किंवा एक चांगलं सोशल काम करणं हे सुद्धा यांना जमत नाही. म्हणजे विरोधाला विरोध, विरोधाला विरोध तर करायचाच, पण तो चांगल्या गोष्टीला सुद्धा विरोध करायचा. आणि हेच यांचं म्हणजे यांनी स्वतःला म्हणवतात की आम्ही खूप काही वावरतो, खूप काही सोशल करतो, पण नाही, यांच्याकडे ती विचारसरणी किंवा ती योग्यता नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागतं. कारण ही जी लोकं असतात ती स्वतः काहीच चांगलं करण्याच्या उद्देशानं किंवा काहीच चिंतत नाही. आणि समूह येऊन जेव्हा चांगले करण्यासाठी समूह एकत्र येतो त्यावेळी ही लोकं जाणीवपूर्वक गैरहजर राहतात आणि मग चांगली गोष्ट समूहाने केल्याच्या नंतर त्यांना मग नावं ठेवतात, अरे हो मला नाही सांगितलं, मला नाही विचारामध्ये घेतलं. अरे पण तुम्ही लोकांना किती विचारामध्ये घेता. आणि म्हणून मित्रांनो, अशी जी लोकं असतात त्या लोकांकडे मुळीच लक्ष द्यायचं नसतं. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे की अशी लोकं खरंच जवळजवळ म्हणजे अज्ञानामध्ये बुडालेली असतात. अज्ञानामध्ये म्हणजे अंधश्रद्धेच्या या पूर्णपणे याच्यामध्ये हे बुडालेली असतात. आणि मग ती लोकांना शिव्या शाप देतात. हो, ती लोकं शिव्या शाप देतात, पण तो काही नाही होत. शेवटी या निसर्गाच्या आशीर्वादाने आपण सर्वजण जगत असतो. चांगले कर्म करा, चांगलं तुम्हाला फळ मिळेल. म्हणजे जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. परंतु आपण चांगलं कर्म करत असताना सुद्धा अशी लोकं जेव्हा आपल्याला खरंच म्हणजे मागे खेचण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा अशा लोकांना खेचत असताना अशा लोकांकडे लक्ष देऊ नये आणि अशा लोकांना जास्त यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कार्य काम करत राहतो. कारण कसं असतं, भुंकणारी कुत्री ती भुंकतच असतात, ती कधी चालवत नसतात. आणि शेवटी त्यांची अवकात त्यांना दाखवावी लागते. हो, ती समोर आपल्या येत तिथं मुळात येतच नाही, कारण त्यांच्याजवळ क्षमता नसते. आता हा क्षमता शब्दसुद्धा ह्यांना म्हणजे सुसंस्कृत मला वाटतो वापरलेला आहे यांच्यासाठी. क्षमता शब्द पण हा वापरणं खरंच यांच्यासाठी योग्य नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, अशा मूर्ख लोकांकडे लक्ष देऊ नका. आपण जे चांगलं करतो लोक आणि लोकांसाठी, खरंच एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्यापेक्षा एखाद्याचे डोळ्यात आलेले अश्रू पुसणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एक स्वतः माणूस म्हणून आपण असण्याची एक अभिमानाची खूण आहे. म्हणून मित्रांनो, स्वतः जगा आणि दुसऱ्यांना बी जगू द्या. स्वतः जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. हेच या माध्यमातून मला सांगायचं आहे.